आज आपण मुलांनो केमिस्ट्रीमधलं सेकंड चॅप्टर सोल्युशनचा स्टडी करणार आहोत. एकदम सिम्पल आहे बघा. तर सोल्युशन काय सांगतो मुलांनो, तर सोल्युशनमध्ये तुम्हाला लगेच समजेल की सोल्यूट असतो बघा आणि सॉल्वंट असतो मुलांनो. हे दोन मेन कॉम्पोनंट असतात. तर जेव्हा सोल्यूट तुम्ही सॉल्वंटमध्ये ॲड करता तेव्हा तुमचं काय बनतं, हे तुमचं सोल्युशन बनतं. थोडक्यात लक्षात आलं असेल बघा काय इन्फॉर्मेशन आहे ती. आता आपण काही इन्फॉर्मेशन घेऊया, इंट्रोडक्शन बघूया की जेणेकरून आपल्याला काही बेसिक समजेल बघा. तर इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की वी आर फॅमिलियर विथ मिक्सचर. आपल्याला मिक्सचरचा चांगलाच परिचय आहे. तर मिक्सचर काय आहे, तर कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सबस्टन्सेस. ते समजा डेफिनेशन कळत नसते बघा कधी कधी, काय 2 or more सबस्टन्स हे काय आहे. पण जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दिलं जातं तेव्हा तुम्हाला नक्की समजतं की येस, की एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. बघा रॉक काय आहे, तर मिक्सचर ऑफ 2 or more मिनरल्स आहे अँड सो ऑन. तर असं तुम्ही सहज सांगू शकता. एकदम सिम्पल आहे बघा. तर आणखीन आपल्याला काही इन्फॉर्मेशन देता येईल बघा. तर मिक्सचरचे टाईप्स आहेत मुलांनो. तर मिक्सचरचे 2 टाईप्स आहेत बघा. स्टडी करायचं आहे, नेमकं काय लिहायचं, नेमकं कशा नोट्स बनवायच्या ते तुम्हाला सांगतो बघा, की जास्त काही तुम्हाला वाचून दाखवत नाही. तर मिक्सचरचे असे तुम्ही 2 टाईप दाखवायचे. असे एका साईडला होमोजिनस आहे राईट करायचं आणि एका साईडला हेट्रोजिनस. आणि इकडे तुम्ही एक्झाम्पल द्यायचं, इकडे पण तुम्ही राईट साईडला एक्झाम्पल द्यायचं. होमोजिनसचं द्यायचं एक एक्झाम्पल, हेट्रोजिनसचं. तर होमोजिनसमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मिक्सिंग ऑफ कॉम्पोनंट इज युनिफॉर्म. म्हणजे कॉम्पोनंट्स मिक्स होतात ते युनिफॉर्मली मिक्स केले जातात. दॅट इज नथिंग बट होमोजिनस. होमोजिनस मिक्सचर असं असणार आहे की इट इज अ मिक्सचर इन विच द कॉम्पोनंट्स आर मिक्स युनिफॉर्मली, असंही तुम्ही लिहू शकता. किंवा मिक्सिंग ऑफ कॉम्पोनंट्स इज युनिफॉर्म. म्हणजे युनिफॉर्म म्हणजे कसं, त्या एक्झाम्पलने तुम्हाला पुन्हा जास्त समजेल. जर तुम्ही सॉल्ट ॲड केलं बघा, रब करतो तुम्ही, लिहत चला टॉपिक किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहत चला. तर समजा मुलांनो एक बीकर आहे, एक वॉटर आहे, सॉल्वंट आहे तुमचा याच्यामध्ये. आणि जर तुम्ही याच्यामध्ये बघा एक्झाम्पलने आपल्याला जास्त कळेल की छोटं बीकर आहे मुलांनो, त्याच्यामध्ये वॉटर आहे असं. आणि जर तुम्ही याच्यामध्ये सॉल्ट ॲड केलं तर काय होणार आहे, तर ते सॉल्ट पूर्ण डिझॉल्व होणार आहे, ते दिसणार नाही डोळ्यांना, ते पूर्ण एकजीव होईल आणि म्हणून त्याला होमोजिनस म्हणतात, युनिफॉर्म. आला असेल लक्षात बघा. स्कूलमध्ये पण युनिफॉर्म असतो लक्षात, सर्व एका ट्रॅकमध्ये दिसतात आपल्याला ती मुलं युनिफॉर्म असल्यामुळे. सॉल्ट घ्या, शुगर पण तुम्ही घेऊ शकता बघा. तर त्याला तुम्ही युनिफॉर्मली ते तुम्हाला दिसणार नाही, पूर्ण पाण्यामध्ये एकजीव होईल, समांग होईल आणि म्हणून त्याला होमोजिनस म्हणतात. मिक्सिंग ऑफ कॉम्पोनंट इज युनिफॉर्म शब्द फार महत्त्वाचा आहे. आणि जर मिक्सिंग ऑफ कॉम्पोनंट जर नॉन युनिफॉर्म असेल तर त्याला हेट्रोजिनस म्हणतात. तर बघा पुढे दिलेलं आहे तुम्हाला की हेट्रोजिनस काय, तर नॉन युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ कॉम्पोनंट असं लिहू शकता. आणि होमोजिनस काय, तर युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ कॉम्पोनंट असं पण तुम्ही लिहू शकता. तर हेट्रोजिनसमध्ये एक्झाम्पल तुम्ही काय देऊ शकता. होमोजिनसमध्ये सांगितलं की वॉटर, सॉल्ट इन वॉटर, शुगर इन वॉटर असं तुम्ही सांगू शकता. सिम्पल आहे. हेट्रोजिनसमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं हे वॉटर आहे मुलांनो, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सँड ॲड केलीत म्हणजे सँड इन वॉटर तुम्हाला देता येईल. हे तुम्हाला स्पेशली सांगता येईल. हे जरा फिगर डायग्राम्स का काढतो की जेणेकरून तुम्हाला जास्त कळेल. लक्षात आणखीन तुम्हाला एक्झाम्पल देता येईल की समजा बिकरमध्ये वॉटर आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑइल ॲड केलं तर हे तुम्हाला सेपरेट दिसतील बघा, ते असं मिक्स होणार नाहीत एकत्रित. लक्षात ऑइलची डेन्सिटी कमी असल्यामुळे ते वर फ्लोट होणार आहे, वॉटर खाली राहणार आहे. लक्षात तर असं तुम्हाला हेट्रोजिनस मिक्सचर दिसेल. ओके, तर पुढल्या टॉपिकमध्ये आपण बघूया. बघा काही ओरल तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. तर साईज ऑफ कोलॉइड पार्टिकल्स किती असतात, तर 1 नॅनोमीटर टू 1 मायक्रोमीटर असं तुम्ही लिहू शकता. आणि ट्रू सोल्युशनचे पार्टिकल किती, साईज किती असते, तर लेस दॅन तुम्ही लिहू शकता, लेस दॅन 1 नॅनोमीटरपेक्षा कमी असतो. 1 नॅनोमीटरपेक्षा कमी असतो. समजलं. तर टॉपिक जे असं हवे तसे लिहत चला तुम्ही. लक्षात सिम्पल फॉर्ममध्ये आपण ऑब्झर्व करूया. तर आता मुलांनो सोल्युशन्स तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सोल्युशन्स ऑल लाईफ प्रोसेसमध्ये आपल्याला दिसतं. बॉडी फ्लुइड जे आहे ते पण सोल्युशन आहे. सोल्युशन्स व्हेरी इम्पॉर्टंट असणार. कशा करतात, ते इंडस्ट्रियल प्रोसेस अँड मेनी अदर एरियाजसाठी ते सोल्युशन फार महत्त्वाचं आहे. तर आणखीन तुम्हाला काही रिकॉल करायला सांगितलं बघा. व्हॉट इज अ सोल्यूट. आता सोल्यूट आणि सॉल्वंट हे दोन्ही सबस्टन्सेस आहेत. तर काही आता आपण ऑब्झर्व करूया. तर सोल्यूट कशाला म्हणतात, की जो सबस्टन्स बघा, हा सबस्टन्स आहे की जो तुम्ही सॉल्वंटमध्ये ॲड करता, दॅट इज नथिंग बट सोल्यूट. द सबस्टन्स डेफिनेशन लिहत चला.
बघा थोडक्यात पहिलं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. द सबस्टन्स विच ॲड इन सॉल्वंट लक्षात दॅट इज नथिंग बट सोल्यूट. ओके, मग सॉल्वंट कशाला म्हणणार, तर जो सबस्टन्स बघा आता मला सोल्यूट जो आहे तो डिझॉल्व इन दॅट सबस्टन्स दॅट इज नथिंग बट सॉल्वंट. बघा लक्षात आलं असेल तुमच्या. द सबस्टन्स बघा हा सबस्टन्स आहे बघा, द सबस्टन्स इन विच सोल्यूट डिझॉल्व दॅट इज नथिंग बट सॉल्वंट. ओके, आणि सोल्यूटचं काय म्हणालं तुम्हाला की इट इज अ सबस्टन्स. बघा द सबस्टन्स विच डिझॉल्व इन सॉल्वंट इज कॉल्ड सोल्यूट. म्हणजे जो तुम्ही सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करता त्याला सोल्यूट म्हणता, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही जो सोल्यूट ॲड करता डिझॉल्व करता दॅट इज नथिंग बट सॉल्वंट. डेफिनेशन मी तुम्हाला ऐकवली बघा, सिम्पल फॉर्ममध्ये आहे. आता आणखीन काही आपल्याला सोल्युशन जे आहेत तर सोल्युशनची काही इन्फॉर्मेशन आपल्याला घेता येईल एकदम सिम्पल फॉर्ममध्ये. तर बघूया आपण. बघा सोल्युशनचे डेफिनेशन मुलांना आपल्याला इथे ऑब्झर्व करायचे. व्हॉट इज द सोल्युशन? इट इज अ होमोजिनस. बघा होमोजिनसचा अर्थ आत्ताच सांगितलं तुम्हाला की त्याच्यामध्ये तुम्ही त्या सॉल्वंटमध्ये सॉल्ट किंवा शुगर ॲड केल्यानंतर ती दिसत नाही आपल्याला, ती पूर्ण एकजीव होते. बघा लक्षात दॅट इज नथिंग बट होमोजिनस मिक्सचर आहे. बघा इट इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्स. मग ते प्युअर सबस्टन्स कोणते असणार आहेत हे, तर तुम्ही सॉल्ट घेऊ शकता किंवा तुम्ही शुगर घेऊ शकता, दोन्ही घेऊ शकता. दोन्ही जरी ॲड केलं तुम्ही त्या वॉटरमध्ये तरी ते पूर्णतः त्याच्यात डिझॉल्व होणार आहेत, दिसणार नाही, कम्प्लिटली डिझॉल्व होणार आहेत. 1 or more सोल्यूट असणार आहेत. बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. तर इट इज अ मिक्सचर ऑफ म्हणजे काय आहे नेमकं, तुम्ही काय ऑब्झर्व करता तर मिक्सचर कुठलं आहे तर मिक्सचर ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्स. आता ट्रू सोल्युशन कसं असणार हे फक्त सोल्युशन पाहिलं आपण. ट्रू सोल्युशनमध्ये सॉल्वंट एक असणार आहे आणि तुमचा जे सोल्यूट्स आहेत ते 1 or more असणार आहेत. समजलं. मग ट्रू सोल्युशन हॅज, इथे हॅज म्हणू शकतो कन्सिस्टची ते हॅज अ सॉल्वंट अँड 1 or more सोल्यूट. म्हणजे आत्ताच आपण सांगितलं की फॉर एक्झाम्पल बिकरमध्ये आपण समजा वॉटर आहे, आपल्या बिकरमध्ये हे वॉटर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय ॲड करता तर सॉल्ट ॲड करू शकता, तुम्ही शुगर ॲड करू शकता. हे तुमचं ट्रू सोल्युशन बनू शकतं आणि ते पूर्णतः होमोजिनस होणार आहे. युनिफॉर्मली ते हे जे कॉम्पोनंट्स आहेत सॉल्ट आणि शुगरचे ते युनिफॉर्म ते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहेत, युनिफॉर्मली त्याच्यामध्ये मिक्स होणार आहेत. ओके, आता आणखीन एक सोल्युशन आहे बायनरी ट्रू सोल्युशन. आपल्याला काय सांगता येईल तर बायनरी ट्रू सोल्युशनमध्ये आपण ऑब्झर्व केलं तर व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट आहे बघा की ह्याच्यामध्ये ओन्ली 1 सोल्यूट असतो मुलांनो. बघा ओन्ली 1 सोल्यूट. सॉल्वंट तुमचा असतोच आणि त्या सॉल्वंटमध्ये तुमचा जो सोल्यूट आहे, हा जो सोल्यूट आहे तो एकच असतो मुलांनो. तो तुम्ही याच्यात ॲड करता आणि मग नाव दिलं तर बायनरी ट्रू सोल्युशन. बायनरीज का तर मुलांनो समजा त्याचा मोल फ्रॅक्शन हे तर तुम्हाला माहितीच आहे की इथे x1 असेल सॉल्वंटसाठी, हा x2 असेल, मग त्याची ॲडिशन किती होते 1 होते. आता पुढे आपण स्टडी करणारच आहोत. ओके, तर अशा रूपात तुमच्या लक्षात आलं असेल सोल्युशन म्हणजे काय, ट्रू सोल्युशन म्हणजे काय आणि बायनरी ट्रू सोल्युशन. आता आपण पुढे बघूया. बघा सोल्युशन काय आहे, टाईप्स ऑफ सोल्युशन आपल्याला बघायचे. तर मुलांनो आपल्याला माहिती आहे की सोल्युशन काय आहे तर सॉलिड एक तर तुमचा डिझॉल्व झालेला असेल लिक्विडमध्ये. ओके, किंवा मिक्सचर ऑफ 2 लिक्विड्स असतील, दोन्ही लिक्विड असतील तुमचं, म्हणजे समजा अल्कोहोल आहे आणि वॉटर आहे तर अल्कोहोल तुम्ही वॉटरमध्ये ॲड करू शकता, दोन्ही लिक्विड्स आहेत. तर टाईप्स ऑफ ट्रू सोल्युशन देर आर, म्हणजे काय टाईप्स आहेत मुलांनो सोल्युशनचे. तर हे कशावर डिपेंड आहे तर सोल्यूट आणि सॉल्वंट जे आहेत ते कशा असणार आहे ते इन एनी 3 स्टेटमध्ये तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे सोल्यूट पण तुम्हाला 3 स्टेटमध्ये दिसेल, सॉल्वंटमध्ये पण तुम्हाला दिसेल. म्हणजे कसं तर 3 स्टेट म्हणजे काय सांगणार तर सोल्यूट अँड सॉल्वंट इन एनी 3 स्टेट्स नेमली तर सोल्यूट सॉलिड असेल, लिक्विड असेल और गॅस फॉर्ममध्ये असेल आणि त्यानुसार आपण सोल्युशन बघणार. सोल्युशन मे बी इन्व्हॉल्व. तर आता पुढे काय काय दिसेल बघूया आपण आता पुढे. मग आता सोल्युशनमध्ये तुम्ही जर काय ऑब्झर्व केलं तर मुलांनो सोल्युशन काय असणार आहे तर कॉम्बिनेशन ऑफ 3 स्टेट्स ऑफ दिअर कॉम्पोनंट्स. बघा स्टेट्स म्हणजे स्टेट्स काय असतात तर तुम्हाला माहिती आहे सॉलिड, लिक्विड, गॅसेस, ह्या 3 स्टेट्स तुम्हाला माहितीच आहेत मुलांनो लक्षात. अँड धिस फॉर्म्स धिस गिव्ह राईज म्हणजे काय धिस फॉर्म्स काय तयार करेल तर टोटल 9 टाईप्स जे आहे सोल्युशनचे ते पूर्ण बनवेल. आणि कशावर डिपेंड असणार आहे तर स्टेट्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. म्हणजे सॉल्यूटची स्टेट काय आहे, सॉल्यूटचे पण सॉलिड म्हणजे 3 स्टेटमध्ये असणार, सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉल्वंट पण सॉलिड, लिक्विड, गॅस या 3 स्टेटमध्ये असणार आहे. आणि टोटली आपल्याला टेबलच्या रूपात आपण समराईज करणार आहोत. बघूया आपण पुढे.
बघा टेबल काय सांगते बाळांनो, तर तुम्ही टेबलमध्ये जर ऑब्झर्व केलं ते टाईप्स ऑफ सोल्युशन पहिले एक एक तीन तीन टाईप्स आपण बघूया. एकदम सिम्पल फॉर्ममध्ये आपण ऑब्झर्व करूया. तर काय आहे, तर पहिल्या कॉलममध्ये सोल्यूट आहे, दुसऱ्या कॉलममध्ये सॉल्वंट आहे आणि कंबाईन करून काय बनलेलं आहे, तर हे सोल्युशन बनलेलं आहे. आलं असेल लक्षात बघा तुमच्या. तर आता याच्यात काय काय आपण ऑब्झर्व करणार आहोत, तर सॉलिड जो आहे, सोल्यूट नेहमी कशात ॲड करतो, सॉलिडमध्ये. हा जो सोल्यूट आहे मुलांनो, म्हणजे सॉलिड जो आहे हा तुम्ही कशात ॲड करता, तर लिक्विड हा सॉल्वंटमध्ये ॲड करता. मग जेव्हा सॉलिड इन लिक्विड, सॉलिड जो आहे तो लिक्विडमध्ये असतो, म्हणजे सॉलिड तुम्ही काय ॲड करता, तर लिक्विडमध्ये ॲड करता. फॉर एक्झाम्पल काय, सी वॉटर, समुद्राचं पाणी माहिती आहे खारट असतं बाळांनो. सी वॉटर किंवा बेन्झोइक ॲसिड इन बेन्झ, एक एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात घेऊ शकता. IMP टॉपिक आहे, महत्त्वाचं आहे. तर सॉलिड काय आहे, तर मुलांनो सॉल्ट तुम्ही घेऊ शकता. लिक्विड काय, तर वॉटर घेऊ शकता. सॉल्ट जर तुम्ही वॉटरमध्ये ॲड केलं, सी वॉटर सांगू शकता, शुगर इन वॉटर सांगू शकता, शुगर सोल्युशन सांगू शकता. ओके, तर सोपं असेल ते तुम्ही घेत चाला. आता बघा, सॉलिड इन सॉलिड, सॉलिड पण सोल्यूट आहे तुमचा, हा पण सॉलिड पण सॉल्वंट आहे, दोन्ही सेम आहेत बाळांनो. ते काय असणार आहे, तर मेटल ॲलॉईज. बघा ॲलॉईडमध्ये ॲलॉय माहिती आहे तुम्हाला, संमिश्र 2 और मोर मेटल्स किंवा 1 मेटल 1 नॉन मेटलने बनलेला असतो. तर पण ते जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर दोन्ही सॉलिड फॉर्ममध्ये असतात. आलं असेल बघा लक्षात. पुढे बघूया आणखीन आपण. तर तुमच्या लक्षात आलं असेल बघा. तर ब्रास आणि ब्रॉन्झ. तर ब्रासमध्ये ब्रॉन्झ कशाने बनलेलं आहे, तर कॉपर आहे. आणि आणखी तुम्ही काय सांगू शकता, तर एसेन तुम्ही म्हणू शकता, टीन आहे. ब्रास काय आहे, तर मुलांनो ब्रास तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ब्रासमध्ये आपल्याला काय सांगता येणार बघा. ब्रासमध्ये तर कॉपर आहेच आणि झेडेन आहे ब्रासमध्ये. म्हणजे कॉपर पण तुमचा सॉलिड आहे, झेडेन पण तुमचा सॉलिड आहे, म्हणजे दोन्ही सॉलिडच आहेत तुमचा. ओके, तर याच्यामध्ये झेडेन जो आहे तुमचा तो कमी प्रमाणात असणार आहे आणि कॉपर तुमचा जास्त प्रमाणात असणार आहे. तुम्ही काही डिफेक्ट्स पाहिलेले आहेत पहिल्या चॅप्टरमध्ये. हे असे तुमचे कॉपरचे पार्टिकल्स होते असे, आणि त्याच्यामध्ये काही असे तुमचे झिंकचे पण असे होते बाळांनो. म्हणजे झिंक हा तुमचा काय असणार आहे, तर सॉलिड असणार आहे, म्हणजे सोल्यूट असणार आहे. आणि कॉपर मेजर क्वांटिटी, जास्त क्वांटिटी आहे, तो नेहमी सॉल्वंट असतो. ओके, तर आयोडीन इन एअर, असे पुढे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलेच आहेत काही. तर आता मी तुम्हाला सॉलिड इन सॉलिड, तर काय आहे, तर ॲलॉय तुम्ही सांगू शकता. स्पेशली कोणतं, ब्रास ब्रॉन्झ. हे डायरेक्ट तुम्ही ब्रास ब्रॉन्झ सांगू शकता. ॲलॉय का, तर ब्रास आणि ब्रॉन्झ हे ॲलॉय आहेत बाळांनो. आणि अजून तिसरा टॉपिक काय आहे बघा. सॉलिड हा गॅसमध्ये असतो, सॉलिड सोल्यूट आहे, गॅस हा सॉल्वंट आहे. तर काय, जो पहिला सोल्यूट असतो हा छोटा म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये असतो, स्मॉल क्वांटिटीमध्ये असतो. आणि हा जो आहे सेकंड सॉल्वंट जो आहे तो मेजर क्वांटिटीमध्ये असतो, जास्त क्वांटिटीमध्ये असतो. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आयोडीन हा तुमचा सोल्यूट आहे, एअर हे तुमचा मेजर क्वांटिटी आहे, सॉल्वंट आहे. तर आयोडीन इज तुमचा एअरमध्ये. आता माहिती आहे तुम्हाला सब्लिमेशन प्रोसेसमध्ये काय होतं बघा, की सॉलिड जो सॉलिड आहे तो डायरेक्टली कन्वर्ट इंटू द गॅस. देर इज अ नो लिक्विड कंडिशन, लिक्विड होत नाही तो सॉलिड. म्हणजेच आयोडीन जो आहे तो सॉलिड आहे, तो डायरेक्टली कशात कन्वर्ट केला, तो गॅसमध्ये, एअरमध्ये. हे तुम्हाला याचं एक्झाम्पल घेता येईल. जरा डीपली स्टडी करा, असं वरच्यावर नको की झालं सॉलिड इन गॅस, आयोडीन इन एअर एवढंच म्हणा, असं नको. तर त्याचं थोडं मिनिंग लक्षात घ्या. आता मी तुम्हाला मिनिंग ऐकवलं की हे काय आहे सॉलिड इन गॅस, तर सब्लिमेशन होतं. सब्लिमेशन प्रोसेस माहिती आहे की सॉलिड डायरेक्टली चेंज और कन्वर्ट केला तो डायरेक्टली इंटू द गॅस, की नो देर इज अ लिक्विड. ओके, आता आणखीन 3 टाईप आहेत. टोटली आपल्याकडे 9 टाईप्स आहेत मुलांनो. मी तुम्हाला आता म्हणालो बघा पुढले 3 टाईप बघा कुठले आहेत ते, म्हणजे टोटल आपले 6, आणखीन 3 आहेत, म्हणजे 9 होतील, असे होतील बघा. तर लिक्विड जो आहे तो लिक्विड हा लिक्विडमध्ये तुम्ही ॲड करणार आहात. लिक्विडमध्ये ॲड करणार म्हणजे कोण असणार आहे, तर इथेनॉल हा लिक्विडच आहे, अल्कोहोल म्हणतो आपण. हे तुम्ही वॉटरमध्ये ॲड कराल किंवा गॅसोलिन म्हणू शकता. एक एक्झाम्पल तुम्ही घ्या, 2 एक्झाम्पल दिले जातील, एक तुम्ही घ्या. पण आणखीन बघा, लिक्विड हा तुम्ही कशात ॲड करता. लिक्विड हा पहिला हा सोल्यूट आहे, डोंट फॉरगेट, आणि स्मॉल क्वांटिटीमध्ये असणार आहे. आणि सेकंड जो कॉलममध्ये जो आहे तो सॉल्वंट आहे, तो मेजर क्वांटिटीमध्ये असेल. तर मुलांना लिक्विड जो आहे तो सॉलिडमध्ये ॲड करता. फॉर एक्झाम्पल मी इथे देतो NaHG. याला काय म्हणतात NaHG, तर सोडियम अमलगम. हे तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये यूज करता रिॲक्शनमध्ये. HG काय आहे, तर लिक्विड आहे. Na काय, हा जास्त क्वांटिटीमध्ये आहे. म्हणजे मर्क्युरी जो लिक्विड आहे हा पण मेटल आहे, हा पण HG पण मेटल आहे, Na पण मेटल आहे. पण HG तुमचा जो आहे, HG मर्क्युरी, हा तुमचा लिक्विड फॉर्ममध्ये आहे.
पुन्हा दाखवतो बघा, लिक्विड इन सॉलिड. तर लिक्विड कोण आहे तुमचा, तर सॉलिड कोण आहे, तर Na हा तुमचा सॉलिड आहे आणि Hg जो आहे तो तुमचा लिक्विड आहे. तर जो Hg आहे हा स्मॉल क्वांटिटीमध्ये असणार आहे, हा Na मेजर क्वांटिटीमध्ये असेल, तर NaHg असं तुम्ही लिहू शकता. दॅट इज त्याला म्हणतात सोडियम अमलगम, NaHg असं तुम्ही म्हणू शकता. एवढं जास्त जे इथे त्यांनी दिलेलं आहे ते एवढं इथे तुम्हाला लिहायची गरज नाही. आता आणखीन बघा, लिक्विड इन गॅस. लिक्विड हा गॅसमध्ये कोण असतं, तर लिक्विड कोण आहे, तर क्लोरोफॉर्म असणार आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी हे काय आहे, लिक्विड इन गॅस, लिक्विड जे आहे ते गॅसमध्ये, हे काय आहे ते एक्झाम्पलने तुम्हाला जास्त कळेल बघा. तर क्लोरोफॉर्म हे काय लिक्विड आहे, नायट्रोजन काय तुमचा गॅस आहे, तर क्लोरोफॉर्म कशामध्ये असणार आहे, तर नायट्रोजनमध्ये असणार आहे. आणि अशा रूपात तुम्हाला समजेल बघा. आणखीन तुमचे 3 टाईप्स राहिलेले आहेत, तर ते बघूया आपण. बघा, गॅस इन लिक्विड. आता गॅस इन लिक्विडमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर काय आहे, गॅस म्हणजे कोण आहे, तर CO2 घ्याल. आणि वॉटरमध्ये तर त्याला तुम्ही म्हणता कार्बोनेटेड वॉटर, सोडा वॉटर असं पण तुम्ही म्हणता. सिम्पल आहे बघा, नेहमीच्या आपल्या लाईफमधला आहे. किंवा ते नसेल, CO2 इन वॉटर नसेल आवडत, तर O2 इन वॉटर. बघा, माहिती आहे तुम्हाला, ऑक्सिजन जो आहे तो वॉटरमध्ये असतो बघा ॲक्वॅटिक लाईफसाठी. आठवामध्ये बघा, आठवा टाईपमध्ये, तर गॅस इन सॉलिड. बघा, गॅस हा सॉलिडमध्ये असं कोण दिसतो. पुन्हा सांगतो की पहिलं जे आहे गॅस हा स्मॉल क्वांटिटीमध्ये असणार आहे आणि सॉल्वंट जो आहे हा नेहमी मेजर क्वांटिटीमध्ये असतो. तर H2 कमी असणार आहे. पॅलेडियम आहे बघा, रब करतो समजून घ्या. हायड्रोजन आहे तो पॅलेडियम, PD असं लिहा शॉर्टकटमध्ये. म्हणजे हायड्रोजन कशामध्ये, तर PD पॅलेडियममध्ये. हे तुम्हाला गॅस इन सॉलिडमध्ये सांगाल तुम्ही. तर गॅस इन गॅस काय सांगणार, तर सिम्पल कोणीही सांगेल बघा, अगोदरच झालं स्टार्टिंगला एअर हे तुम्हाला स्पेशली मिक्सचर देता येईल. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस स्पेशली तुम्हाला सांगता येईल. ओके, तर हे आपण टाईप्स ऑफ सोल्युशन ऑन द बेसिस ऑफ, म्हणजे सोल्यूट अँड सॉल्वंटचे. सोल्यूटचे 3 टाईप्स होते, म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस. आणि सॉल्वंटचे पण 3 फॉर्ममध्ये स्टेटमध्ये होतात, तुम्ही स्टेट फॉर्ममध्ये असं लक्षात घ्याल. ओके, तर आणखीन काही आपण इन्फॉर्मेशन बघूया. बघा, पुढला जो टॉपिक आहे तो पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. ओके, थँक्स.